जय जिजाऊ मिरेके नवनाथ ग्राम उन्नतीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टेंभुर्णी या शहरात आहोत। या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे माढा लोकसभेचे अध्यक्ष महेंद्रजी सोनवणे आहेत। या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जो एक जुलै रोजी भारत बंदचं आवाहन केलं आहे, त्यानिमित्त त्यांचे काय मागण्या आहेत सरकारकडे ते आपण जाणून घेऊयात। सर नमस्कार। नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मी महेंद्र विठ्ठल सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा अध्यक्ष। 1 जुलै रोजी जे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जो भारत बंदचं आवाहन केलं आहे त्याचे कोणते उद्देश आहेत, कोणत्या मागण्या आहेत सरकारकडे तुमच्या? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि पिछडा वर्ग मोर्चा याच्या वतीने भारत बंद पुकारलेला आहे। भारत बंदचा मुद्दा पहिला मुद्दा आहे की EVM मशीन बंद झाली पाहिजे। EVM बंद झाली तर मतदान पारदर्शक होईल। दुसरी मागणी आहे आमची की वक्फ बोर्ड जे आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे। त्या कायद्यामुळे मुस्लिम समाजाचा हे होणार आहे की त्यांचं जे जमीन आहेत ते सरकार बळकवणार आहे। आणि तिसरं आहे की बौद्धगया ही जी ब्राह्मणाच्या ताब्यात आहे ती बौद्धगया ही बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे। आणि चौथा विषय आहे की OBCची जातनीय जनगणना केली पाहिजे। OBCची जातनीय जनगणना झाली तर जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या पद्धतीने सगळ्यांना समानतेचा अधिकार मिळेल। आणि ह्यासाठी आपण भारत बंदची पुकारलेला आहे। आणि त्या भारत बंदला मी बहुजन मुक्ती पार्टी माढा तालुका लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे हे जाहीर सर्व माढा लोकसभेतील लोकांना आवाहन करत आहे की 1 जुलै रोजी आपण सर्वांनी, समविचारी पक्षांनी, बहुजन समाजातील लोकांनी सगळ्यांनी मिळून भारत बंदसाठी सहकार्य करावे। व बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या वतीनं मी माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे मी जाहीर पाठिंबा देत आहे। तुम्ही म्हणता किंवा भारत बंदसाठी ते आव्हान केलं, तर तुम्ही असं जनजागृती केली का समाजामध्ये? जनजागृती चालू आहे, लोकांना जाऊन पत्रक वाटायचं चालू आहे, लोकांना चर्चा करायची चालू आहे। समविचारी पक्षांना आम्ही बोलत आहोत आणि आपल्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे इथं टेंभुर्णी। ज्यावेळी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, तुमचं पत्रक असेल संघटनेचं, त्या संघटनेचं पत्र दिल्यानंतर लोकांकडून कसा रिस्पॉन्स मिळतो? चांगला रिस्पॉन्स आहे। लोकांना EVM मशीन, महागाई, भूकबळी ह्यानी लोक त्रस्त झालेले आहेत आणि त्या त्रस्त झाल्यामुळे लोक आम्हाला चांगले समर्थन देत आहेत आणि तुमचं काम चांगलं आहे म्हणत आहेत आणि आम्ही तुम्हाला समर्थन देतो असं लोकांचं चांगलं प्रतिसाद आहे। यापूर्वीही अनेक राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी पण EVMच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारण्याचा प्रयत्न केला, जसं किंवा महाविकास आघाडीमधले काही घटक पक्ष असतील। नंतर मार्करवाडी येथे जो EVMचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आलता, त्यानंतर तिथून जे आंदोलन पुकारलं होतं पण तो काही बारगळ्यात जमा झाला आंदोलन। नंतर फुलेवाड्या येथे जे आंदोलन दुसरं उभारलं होतं बाबा आढाव यांच्या माध्यमातून, त्यांनी आत्मक्लेश आंदोलन चालू केलं होतं। ते आंदोलन कसं काय नंतर बारगळलं, काय प्रतिक्रिया सांगायची? ते आंदोलन राजकीय जे पॉलिटिकल पक्ष आहेत, जे सत्तेत आहेत, ते सत्तेच्या बाहेर आहेत, त्या पक्षांना EDची भीती दाखवली जाते आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते। आणि असं एखाद्या पक्षाने जर आंदोलन EVMच्या विरोधात करायचं म्हटलं तर त्यांच्या मागं 1, 4, 5, 6 दिवस उपोषण किंवा आंदोलन करतात आणि नंतर त्यांना EDची भीती दाखवून त्यांना आंदोलन स्थगित करायला लावलं जातं। म्हणजे हे जसं किंवा 2000 मागच्या काही वर्षापूर्वी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना EVM आलती, त्यावेळेस भाजप आणि त्यांचे काही मित्रपक्ष असतील ते विरोधामध्ये होते EVMच्या विरोधामध्ये। जसं की आधार कार्ड आल्यानंतर भाजपने त्याचा विरोध केला, पण नंतर ते आता आधार कार्ड कुठेही लागू होते। तशाच पद्धतीनं आता EVMच्या विरोधामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधामध्ये आहे, तर त्याचं समर्थन भाजप करते। याकडे कसं बघता? EVM सत्तेच्या बाहेर असणारे जे पक्ष आहेत त्याची EVMचा विरोध करतात आणि सत्तेत गेले की EVMचा विरोध करणं बंद करतात। का तर सत्तेतच ते गेलेले असतात आणि सत्तेत गेल्यामुळं आणि ती EVMच्या माध्यमातूनच निवडून आलेले असतात ते
EVM म्हणजे घोटाळा करूनच ते निवडून आलेले असते सत्तेतले जे पक्ष आहेत ते. त्याच्यामुळे ते परत EVMच्या विरोधात बोलणं बंद करते. किंवा जसं की बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम म्हणतात किंवा निवडणूक आयोग हा चोरांचा सरदार आहे, EVM मशीन चोर आहे आणि निवडणूक आयोग हा चोरांचा सरदार आहे. त्याविषयी कसं सांगाल तुम्ही, काय जनतेला आव्हान कराल? कसं आहे ते मिलजुली बघत आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष हे तिघं मिळून जनतेला झुलवत आहेत आणि हे तिघं एकच आहेत आणि त्यांची मिलीजुली बघत आहे. मग या लोकांना समाजातील लोकांना माहीत नाही त्यांची मिलीभगत, तर ती कसं आव्हान कराल त्यांना समजून सांगण्यासाठी? आम्ही त्यांना जाऊन आवाहन करतोय. आता बऱ्याच गोष्टी आपल्या भारत देशात घडत आहेत की रोजगार नाही. परत दुसरी गोष्ट हे जे पक्षाचे नेते आहेत सत्ताधारी पक्षाचे, ते बेताल वक्तव्य करतात आणि ते बेताल वक्तव्य ह्याच्यासाठी करतात की EVM मुळं करीत आहेत ते, आणि EVMने ते निवडून आल्यामुळं त्यांना कोणाची भीतीच नाही, जनतेच्या मताची त्यांना किंमतच नाही आणि त्याच्यामुळं ते बेताल वक्तव्य करतात. आणि असं आम्ही जाऊन जनतेला आम्ही सांगत आहोत, त्यांना प्रसार करत आहोत आणि लोकांना सांगून आम्ही भारत बंदची तयारी करत आहोत. ज्यावेळी मार्करवाडी येथे EVMच्या विरोधामध्ये समाजामध्ये रोष पसरत होता, त्याचवेळी दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरती आक्षेपार्ह टिप्पणी करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आमचे लोक बळी पडले म्हणता येईल. त्याकडे कसं बघतात? हे जाणीवपूर्वक मुद्दे उपस्थित करतात का? हे अमित शहा जी आहेत ते जाणीवपूर्वक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. बाबासाहेबाच्या विरोधात वक्तव्य करणे म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. EVMचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी बरेच असे प्रकरणं केले आहेत. संतोष देशमुख असतील, बाबासाहेब महापुरुषावरती बेताल वक्तव्य करणे असेल, हे जे आहेत भाजपवाले ते सारखेच करतात बेताल. आता काल जे भाजपचे राज्यातील एक नेते आहेत बबन लोणीकर यांनी जे शेतकऱ्यांसंबंधी जे आक्षेपार्ह विधान केलं, तर त्या शेतकऱ्याला तुम्ही आव्हान कराल का की उद्याच्या भारत बंदमध्ये सामील व्हावं? हो, शेतकऱ्यांना बी आम्ही आवाहन करणार आहे की भारत बंदमध्ये सामील व्हा. ते लोणीकर आहेत ते त्यांना कशाची भीतीच नाही, ते EVMच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलत आहेत. शेतकरी हे असताना मंत्री असताना, आणि त्यांचा आम्ही त्या लोणीकरचा आम्ही निषेध करतो व शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करत आहे की तुम्ही आपल्या बंदमध्ये सामील व्हा. आता उद्याच्या तुमच्या भारत बंदला किती संघटनांनी पाठिंबा दिला? त्या संघटनाचं काही नाव सांगता येतील का? सध्या आमची चर्चा चालू आहे सगळ्या संघटनाशी. जे समविचारी पक्ष आहेत, ज्या सामाजिक संघटना आहेत, त्यांच्या अध्यक्षांशी आमची बोलणी चालू आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. त्यांच्याकडून आम्ही पत्र उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू की संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे. अशा प्रकारे हे होते महेंद्र सोनवणे यांनी उद्याच्या भारत बंदच्या जी काही मागण्या सरकारकडे त्या मांडल्यात आणि त्यांनी इतर संघटनांच्या अध्यक्षांसोबत बोलणं चालू असल्याचं सांगितलं.